नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणाची ही बातमी। तत्कालीन बँक संचालकांकडून वसुली करण्याचे आदेश देण्यात आले, तर बँकेचे 2 अधिकारी एका चार्टर्ड अकाउंटंटकडून वसुली करण्याचे आदेश दिले गेले। 35 जणांकडून एकूण 238 कोटी 43,999,000 बेकायदेशीर कर्जाची 12% व्याजासह वसुली करण्याचे आदेश। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले। सागर, काय सांगाल? मध्यवर्ती बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने साधारणपणे 238 कोटी रुपयांचं कर्ज जे आहे ते या ठिकाणी बेकायदेशीरपणे वाटप केल्याचा ठपका जो आहे तो सहकार विभागाकडून ठेवण्यात आलेला होता। त्यानंतर काल या संदर्भातले आदेश जे आहेत योगीराज सुर्वे जे विभागीय अधिकारी आहेत, सहनिबंधक आहेत, त्यांनी या संदर्भात 238 कोटी रुपये व्याजासह वसूल करण्याचे आदेश जे आहेत ते प्रशासनाला दिलेले आहेत। खरं तर बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी या संदर्भात कोर्टामध्ये धाव घेतलेली होती आणि त्यानंतर जवळपास 8 ते 10 वर्षांनंतर हा निकाल जो आहे तिकडे आलेला पाहायला मिळतोय आणि जवळपास 238 कोटी रुपये 43 लाख जे आहेत ते बेकायदेशीर कर्ज वाटप जे आहे ते तत्कालीन संचालक मंडळाकडून करण्यात आलेलं होतं। त्यामध्ये विशेषतः बार्शीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्याकडून सर्वाधिक वसुली जी आहे ती करण्यात येणार असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की 238 कोटी आणि त्यावरती जे काही व्याज आहे असं जवळपास 1000 कोटी पर्यंतचा हा सगळा टप्पा जो आहे तो जाण्याची शक्यता नक्कीच सागर, तुमच्याकडून अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।